श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या त्रिमूर्ती परिवार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, झोपेत आपल्याला अनेक प्रकारची स्वप्न पडतात. कधी आपण एखाद्या सुंदर ठिकाणी गेलेलो पाहतो, कधी देवदेवतांचं दर्शन होतं, कधी पाणी दिसतं, कधी गाय दिसते, कधी रुद्राक्ष दिसतो, तर काही वेळा अशी स्वप्न पडतात की उठल्यानंतर मनात भीती निर्माण होते. विशेषतः स्वतःचा मृत्यू दिसणे किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू दिसणे, अशा स्वप्नांमुळे अनेक जण घाबरतात. पण मंडळी, प्रत्येक स्वप्नांचा अर्थ तसाच प्रत्यक्षात जीवनात घडेल असं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल आपल्या धार्मिक आणि पारंपरिक मान्यतांमध्ये काही विशेष संकेत सांगितले जातात. आणि शेवटी 2 स्वप्ने तर अनेकांना घाबरणारी आहेत. स्वतःचा मृत्यू दिसणे किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू दिसणे, याचा अर्थ खरंच मृत्यू होतो का? की त्यामागे काही वेळा आध्यात्मिक अर्थ असतो? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वप्नात अतिशय स्वच्छ आणि निर्मळ पाणी दिसणे हा पहिला संकेत. तर मंडळी, सर्वात पहिलं स्वप्न आहे स्वप्नात अतिशय स्वच्छ पाणी दिसणे. स्वप्नामध्ये निळसर, स्वच्छ, पारदर्शक पाणी दिसत असेल किंवा धबधब्याचं स्वच्छ पाणी, नदीचं पाणी दिसत असेल, तर पारंपरिक स्वप्न मान्यतेनुसार हे शुभ संकेत मानले जातात. पाणी हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाणी म्हणजेच शुद्धीकरण, शांतता आणि नवीन सुरुवात याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे स्वप्नात स्वच्छ पाणी दिसणं म्हणजेच मनातील काही ताण-तणाव कमी होणे, एखाद्या जुन्या गोष्टीतून बाहेर पडणे किंवा जीवनामध्ये नवीन सकारात्मक बदल होण्याची शक्यता असा अर्थ काही परंपरांमध्ये घेतला जातो. अशा स्वप्नांचा संबंध मानसिक शांततेशी देखील लावला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात अनेक दिवसापासून चिंता असेल आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याचं स्वप्न पडलं, तर मनाला शांतता आणि निवांतपणा हवा आहे, असाही मानसशास्त्रीय अर्थ असू शकतो. फोटोमध्ये दिल्याप्रमाणे यासोबत धनसंपत्ती, समृद्धी, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन संधी याच्याशी संबंधित शुभ संकेत मानले जातात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी दिसलं म्हणजे लगेच पैसा मिळणार किंवा एखादी घटना नक्की घडणार असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. हे पारंपरिक संकेत आहेत. आणि जर त्या स्वप्नामध्ये पाणी शांत, स्वच्छ आणि सुंदर वाटत असेल, तर ते मनासाठीही सकारात्मक प्रतिमा असू शकते. आता दुसरं स्वप्न, स्वप्नात गाय दिसणे. आता गाय दिसणे म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं. गाय म्हणजे मातृत्व, करुणा, सेवा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच स्वप्नामध्ये गाय दिसल्यास अनेक पारंपरिक मान्यतांमध्ये ते शुभ स्वप्न मानले जाते. माता लक्ष्मीची कृपा, घरातील सुख समृद्धी, शुभ वार्ता आणि धार्मिक कार्यात रुची यांच्याशी जोडला जातो. जर स्वप्नामध्ये गाय शांतपणे उभी असेल, तिचं दर्शन प्रसन्न वाटत असेल किंवा आपण तिच्याजवळ प्रेमाने उभे आहोत असं दिसत असेल, तर हे मनामध्ये सुरक्षितता, माया आणि सकारात्मकतेची भावना दर्शवू शकतं. आपल्या संस्कृतीमध्ये गायीची सेवा, तिला चारा देणे, तिचं पूजन करणे याला धार्मिक महत्त्व दिलं आहे. म्हणूनच असे स्वप्न पडल्यानंतर घाबरण्याचं काही कारण नाही. उलट मनात श्रद्धा असेल, तर त्या दिवशी आपल्या परीने एखादं चांगलं काम करावं, गायीला चारा द्यावा, एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्यावं आणि आपल्या देवाचं स्मरण करावं. कारण स्वप्नामध्ये आपल्या जागृत अवस्थेतील चांगली कृती अधिक महत्त्वाची आहे. आता तिसरं स्वप्न, स्वप्नात आपल्याला रुद्राक्ष दिसणे. रुद्राक्षाचा संबंध भगवान शिवाशी जोडला जातो. रुद्राक्ष हे अनेक भक्तांसाठी श्रद्धा, साधना आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. म्हणून स्वप्नामध्ये रुद्राक्ष दिसणे हे पारंपरिक दृष्टिकोनातून शिवकृपा आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश मानलं जातं. फोटोमध्ये याचा असा अर्थ आहे, भगवान शिवांचा आशीर्वाद, आध्यात्मिक जागरण, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण, शुभ काळाची सुरुवात असा दिला आहे. मात्र इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे श्रद्धा आणि लोकमान्यतेवर आधारित आहे. जर तुम्ही आधीपासून रुद्राक्ष पूजा, मंत्रजप किंवा अध्यात्माशी संबंधित गोष्टी करत असाल, तर तुमच्या मनात त्या गोष्टींचा प्रभाव राहू शकतो आणि त्यामुळे ही स्वप्नातही तसं दिसू शकतं. म्हणून रुद्राक्षाचं स्वप्न पडलं तर भीती बाळगण्याची गरज नाही. उलट त्या दिवशी शांतपणे भगवान शिवांचं स्मरण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मन शांत ठेवा आणि आपल्या श्रद्धेनुसार साधना करा. आता चौथं स्वप्न, स्वप्नात कपडे धुताना दिसणे किंवा स्वप्नात कपडे स्वच्छ करताना दिसणे. आपण कपडे का धुतो?
कपड्यांवरील मळ काढण्यासाठी. त्यामुळे स्वप्नांच्या प्रतिकात्मक अर्थामध्ये स्वच्छता म्हणजे जुन्या गोष्टी दूर होणे आणि नवीन सुरुवात असा अर्थ लावला जातो. कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये एखादी जुनी गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल, एखादं जुनं नातं, जुनी आठवण, एखादा गैरसमज किंवा एखादी चिंता मनामध्ये साठवलेली असेल. अशा वेळी कपडे धुण्याचे स्वप्न हे मनाच्या पातळीवर आता जुनं सोडून पुढे जायचं आहे अशी भावना दर्शवू शकतं आणि म्हणूनच हे स्वप्न दिसल्यावर लगेच काही वाईट होणार आहे असा अर्थ काढू नये किंवा असा विचार करू नये. कधी-कधी आपलं मन आपल्याला स्वतःचीच अवस्था स्वप्नाच्या माध्यमातून दाखवत असतं. आता 5वं स्वप्न, स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसणे. मंडळी, हा असा विषय आहे, की अनेक लोक हे स्वप्न पाहिल्यावर घाबरतात. स्वतःचा मृत्यू स्वप्नात दिसणे. काही लोकांना वाटतं, माझ्या स्वप्नात माझाच मृत्यू दिसला, म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट होणार आहे. पण असं निश्चितपणे मानण्याचं काहीच कारण नाही. स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू होणार असा वैज्ञानिक आधार नाही. पारंपरिक आणि प्रतिकात्मक अर्थाने मात्र मृत्यू म्हणजे एखाद्या जुन्या अवस्थेचा शेवट आणि नवीन अवस्थेची सुरुवात असा अर्थ घेतला जातो. तुमच्या आयुष्यात एखादी जुनी समस्या संपत असेल, तुमच्या जीवनशैलीत मोठा बदल होणार असेल, तुम्ही एखादी जुनी सवय सोडत असाल किंवा तुमच्या मनामध्ये एखाद्या जुन्या गोष्टीला पूर्णविराम देण्याची इच्छा असेल, अशा वेळी मन मृत्यू या प्रतिमेचा वापर करून बदलाचं प्रतीक दाखवू शकतो. स्वप्नात स्वतःचा मृत्यू दिसला म्हणून घाबरू नका. उलट जुने लोक असे म्हणायचे बघा, ज्यावेळेस आपला मृत्यू स्वप्नामध्ये दिसतो त्यावेळेस आपलं आयुष्य हे वाढत असतं. म्हणजे आपण दीर्घायुष्य होत असतो. आपला जो काही आपल्यावर संकट आलेलं असतं ते टळत असतं. मग याच्या उलट आपण विचार करायचा आहे, की माझ्या आयुष्यात सध्या कोणता बदल सुरू आहे? कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या स्वप्नामागची मानसिकता, भावना समजून घेण्यास मदत करेल. स्वप्नात परीक्षेत अपयशी होणे. आता हा 6वा संकेत बघा, ज्यावेळेस परीक्षेत आपण नापास होतो किंवा अपयशी होतो असं स्वप्न पडतं, त्यामागचं काय कारण असू शकतं? तर मंडळी, अनेक वेळा मोठ्या व्यक्तींनाही स्वप्नात परीक्षा, पेपर, निकाल किंवा नापास होण्याची स्वप्ने पडतात आणि जागे झाल्यावर वाटतं, अरे देवा, हे काय स्वप्न पडलं? पण अशा स्वप्नांचा अर्थ प्रत्यक्षात तुम्ही अपयशी होणार असा अजिबात नाही. उलट हे स्वप्न तुमच्या मनातील ताण, अपेक्षा, जबाबदारी किंवा अपयशाची भीती दर्शवू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या आयुष्यात एखादं महत्त्वाचं काम असेल, तुम्हाला त्यामध्ये यश मिळायचं असेल, पण मनात कुठेतरी आपण हे करू शकू का? अशी शंका असेल, तर तीच भावना स्वप्नामध्ये परीक्षेच्या रूपाने दिसू शकते. म्हणून हे स्वप्न पाहिल्यावर घाबरण्याऐवजी एक सकारात्मक संदेश घ्या. मला माझ्या ध्येयासाठी अजून थोडं प्रयत्न करायचे. अपयशाची भीती नको, प्रयत्नांची तयारी हवी. आणि असं जुने लोक असे म्हणायचे बघा, जे आपल्याला स्वप्नात दिसतं त्याच्या उलट होत असतं आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं स्वप्न पडलं, की मी नापास होणार आहे, मला अपयश येणार आहे, तर त्याच्या उलट उलट तुमचं चांगलंच होणार आहे, असं त्याचा संकेत असू शकतो. स्वप्नात प्रिय व्यक्ती किंवा परिजनांचा मृत्यू दिसणे हा 7वा संकेत. स्वप्नात आपल्या प्रिय व्यक्तीचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दिसणे हे स्वप्न पाहिल्यानंतर अनेक जण अक्षरशः घाबरून जातात. कधी आई वडील दिसतात, कधी पती पत्नी, कधी मुलं, कधी भाऊ बहीण आणि मग मनात विचार येतो, देवा न करो, पण हे स्वप्न खरं तर होणार नाही ना? मंडळी, सर्वप्रथम शांत व्हा. असं स्वप्न पडलं म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे असं मानण्याचं कोणतंही कारण निश्चित नसतं. आपल्याला ज्या व्यक्तीची खूप काळजी असते, त्याच्याबद्दल मनामध्ये भीती असते, त्याच्यासाठी आपलं भावनिक नातं असतं, त्या व्यक्तीशी संबंधित स्वप्न पडणं स्वाभाविक आहे. कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला गमावण्याची भीती मनात ठेवतो आणि तीच भीती स्वप्नामध्ये मृत्यूच्या रूपाने दिसू शकते. पारंपरिक स्वप्न मान्यतेमध्ये मात्र अशा स्वप्नांचा अर्थ नवीन सुरुवात, जीवनातील बदल किंवा त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन असा लावला जातो. पण हे निश्चित भविष्यवचन समजू नका, कारण अशा स्वप्नांमध्ये नंतर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीशी प्रेमाने बोला. त्यांची आठवण आली असेल तर त्यांना फोन करा, देवाचं स्मरण करा आणि मनामध्ये भीती न ठेवता सकारात्मक विचार करा. आता यामध्येही बघा, जुने लोक अशी म्हणायची, की असं काही आपल्याला जर दिसलं तर याच्या उलट होत असतं आणि ते खरंच आहे. कारण ज्यावेळेस आपण स्वप्न बघतो त्यावेळेस आपल्याला अशी काही वाईट स्वप्न पडतात. ते आपल्यानंतर आपल्याला जाग येते. आपण म्हणजे
असतो त्यावेळेस खूप दुःखी होतो, पण त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात असे काही बदल घडतात की ते स्वप्नाच्या उलट आपल्या आयुष्यात होत असतं. त्यामुळे कोणतीही काळजी करायची नाही, भीती बाळगायची नाही. तर बघा, नेहमी सकारात्मक विचार ठेवायचा. मंडळी, एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, आज आपण ही 7ही स्वप्ने बघितली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक स्वप्न म्हणजे देवाचा संदेशच असतो असं नाही, आणि प्रत्येक स्वप्न भविष्यवाणीही नसते. आपण झोपण्यापूर्वी काय पाहिलं, काय विचार केला, दिवसभरात काय घडलं, आपल्या मनामध्ये कोणती चिंता आहे, याचा परिणाम आपल्या स्वप्नावर कधी-कधी होऊ शकतो. म्हणून एखादं स्वप्न पडलं आणि लगेचच इंटरनेटवर त्याचा अर्थ शोधून घाबरून जाण्याची गरज नाही. विशेषतः मृत्यूशी संबंधित स्वप्न पाहिल्यानंतर भीती, अंधश्रद्धा किंवा नकारात्मक निष्कर्ष काढू नका. स्वप्नाला एक संकेत म्हणून पाहायचं असेल, तर तो स्वतःकडे पाहण्याचा संकेत समजा. माझ्या मनामध्ये काय चाललं आहे? मला कोणती चिंता आहे? माझ्या आयुष्यात कोणता बदल सुरू आहे? हे प्रश्न स्वतःला विचारा. मंडळी, तुम्हाला स्वप्न कितीही पडली तरी आपल्या मनाला सर्वात मोठी शांती कुठे मिळते? देवाच्या नामस्मरणामध्ये. झोपण्यापूर्वी मन शांत करा. मोबाईल बाजूला ठेवा. दिवसभरातील चिंता काही काळासाठी विसरून जा आणि आपल्या आराध्य देवाचं स्मरण करा. तुमची श्रद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांवर असेल तर प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी ठेवा. आम्हाला सद्बुद्धी, आरोग्य, सुख, समाधान आणि सकारात्मक विचार द्या. मंडळी, स्वप्न काहीही असोत, मनात श्रद्धा ठेवा, भीती ठेवू नका. चांगले विचार करा, चांगली कर्म करा आणि देवाचं नामस्मरण करा. जर तुम्हाला यात 7ही स्वप्नांपैकी कोणती स्वप्न पडत असेल, तर कमेंटमध्ये फक्त त्या स्वप्नांचा क्रमांक लिहा. मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला अशीच भेट देत जा. भेटूया पुढच्या नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.